हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण ट्रेड बघणार आहोत की बेस्ड ऑन दी मार्केट ॲनालिसिस किंवा ओव्हरऑल मार्केटमध्ये ज्या डिफरंट कन्सेप्ट्स आहेत ओपन इंटरेस्टच्या आणि डिफरंट त्या बेसवरती आपण ज्या आहेत त्या कशा ट्रेड्स आयडेंटिफाय करू शकतो आणि ओव्हरऑल जो आहे तो ट्रेड्स आपण बनवू शकतो. राईट. सो आत्ताचा जो टॉपिक आहे तो खूप सिम्पल टॉपिक आहे. टॉपिक असं आहे की OIPCR व्हॉल्यूम पीसीआर प्रत्येकाला माहिती आहे, पण आता जो आपण डिस्कस करणार आहोत तो मॉडिफाईड पीसीआरवरती एक जो ट्रेड्स आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. ओके, की मॉडिफाईड पीसीआर आहे काय, कन्सेप्ट काय आहे त्याच्या पाठची, लॉजिक काय आहे त्याच्या पाठचं. राईट. सो ते आपण कुठेतरी आता डिस्कस करणार आहोत. सो डेफिनेटली व्हिडिओ जे आहे ते स्टार्ट टू एंड नक्की बघा, कारण खूप डिटेलमध्ये तुम्हाला समजणार आहे की कन्सेप्ट ऑफ OI, कन्सेप्ट ऑफ व्हॉल्यूम पीसीआर आणि मॉडिफाईड पीसीआर. तर मेन आपला टॉपिक मॉडिफाईड पीसीआर आहे, पण आपण ह्या तिन्ही गोष्टी समजून त्याच्यावरती जाणार आहोत. सो डिटेलमध्ये होणार आहे. सो जे कोणी नवीन व्ह्युअर्स आहेत, एक्झिस्टिंग व्ह्युअर्स आहेत, त्यांच्यासाठी खूप इन्फॉर्मेशन व्हिडिओ आहे. सेकंड गोष्ट, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये ॲप्लिकेशनची दिली आहे, कृपया जाऊन डाउनलोड करा. 25 फ्री टूल्सचा ॲक्सेस तुम्हाला मिळून जाईल. ओके, आणि जर काही क्वेरी असतील तर वरती नंबर दिला आहे. ओके, सो जर कॉन्टॅक्ट करायचं असेल नक्की तुम्ही कॉन्टॅक्ट करा. नाव आपण येऊया आधी कन्सेप्टवरती. ठीक आहे, की ओव्हरऑल जो कन्सेप्ट आहे मार्केटचा किंवा OIPCR व्हॉल्यूम पीसीआरचा तो काय आहे. ओके, सो एकदा ओपन होऊ दे हा व्हाईट बोर्ड. ठीक आहे, व्हाईट बोर्डला आपण कन्वर्ट करणार आहोत ब्लॅक बोर्डमध्ये. ओके, सो तुम्हाला ते दिसायला पण एक सोपं होईल. सो मी इथे तो फॉर्मॅट बॅकग्राऊंडमध्ये ह्याला ब्लॅक करतो. ओके, नाव लेट्स डिस्कस फ्यू पॉईंट. सो सिम्पल आहे, आपण आता बघणार आहोत पीसीआर बद्दल. ओके ओके, नाव पीसीआर जेव्हा पण तुम्ही बघाल ना तेव्हा प्रत्येकाला माहिती आहे व्हॉट इज OIPCR, प्रत्येकाला माहिती आहे व्हॉट इज व्हॉल्यूम पीसीआर. ओके, नाव ज्यांना नाहीत माहिती त्यांच्यासाठी पण ही व्हिडिओ आहे, सो आपण कव्हर करू आणि मॉडिफाईड पीसीआर पण बघू. सो पहिलं आपण बघणार आहोत OIPCR. ओके, त्यानंतर आपण बघणार आहोत व्हॉल्यूम पीसीआर आणि मॉडिफाईड पीसीआर. ओके, नाव द लॉजिक इज सिम्पल. लॉजिक काय आहे की इथे OIPCR आणि ह्याच्यामध्ये आपण दोन कसं घेऊया, प्राइस आणि पीसीआर कसा मूव्ह करतो, प्राइस पीसीआर आणि प्राइस पीसीआर. ओके, की प्राइस आणि ओपन इंटरेस्टचा कन्सेप्ट काय आहे आणि त्यांचा मोमेंटम जो आहे तो पीसीआरचा कसा होतो. नाव द लॉजिक इज सिम्पल. लॉजिक काय आहे की जेव्हा पण OIPCR व्हॉल्यूम पीसीआर मॉडिफाईड पीसीआर तुम्ही ग्राफ बघाल ना तर तिघांमध्ये एक कॉमन कॅरेक्टरिस्टिक असते. कोणती एक कॉमन कॅरेक्टरिस्टिक असते की मीन रिव्हर्टिंग. सो पीसीआर तुम्हाला काही असा बघायला मिळेल. सॉरी, असा नाही, हे तर मी हे केलं असा. सॉरी पुन्हा चुकते. एक असा असा असा. परफेक्ट. ओके, सो मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक मध्ये असते. लाईक एक टॉप क्रिएट करेल, पुन्हा बॉटम करेल, पुन्हा बॉटम क्रिएट करेल, पुन्हा मीन करेल. ओके, सो तिन्ही पीसीआर मध्ये एक कॉमन कॅरेक्टरिस्टिक असते. कोणती असते? मीन रिव्हर्टिंग. कोणती कॅरेक्टरिस्टिक असते तिन्ही पीसीआर मध्ये एक कॉमन? OI व्हॉल्यूम मॉडिफाईड पीसीआर मध्ये मीन रिव्हर्टिंग कॅरेक्टरिस्टिक. ओके, नाव आता आपण बघूया OIPCRचं रिलेशनशिप काय आहे प्राइस सोबत. की जेव्हा जेव्हा OIPCR आहे ना तो वाढतो तेव्हा प्राइस जी आहे ओके ती वाढत असते. सॉरी, इथे पीसीआर वाढते, प्राइस वाढते. आणि जेव्हा जेव्हा OIPCR खाली पडत असतो तेव्हा प्राइस जी आहे ती खाली पडते. लॉजिक काय याच्या पाठचं सिम्पल आहे. पुट कॉल रेशो आपण कसं कॅल्क्युलेट करतो, टोटल ओपन इंटरेस्ट ऑफ पुट डिवाइड बाय टोटल ओपन इंटरेस्ट ऑफ कॉल. सिम्पल आहे OIPCRचं कॅल्क्युलेशन. सो लेट्स सी, जर कॉल रायटर्स जे आहेत ते खूप अग्रेसिव्हली ट्रेड्स बनवतात, खूप अग्रेसिव्हली रायटिंग करतात, दॅट मीन्स काय होणार की पुटचा जो रायटर्स आहेत कंपॅरेटिव्हली कमी पडले, मग कॉल रायटर्स जास्त आहेत. सो पीसीआर जर तुम्ही डिवाइड केलं तर पीसीआर जो आहे ते तुम्हाला लो मध्ये जाताना दिसणार. पीसीआर व्हॅल्युएशन कमी होणार. सो याची व्हॅल्यू जेव्हा कमी होणार म्हणजे काय, कॉल रायटर्स जास्त वाढतात. कॉल रायटर्स जेव्हा जास्त वाढतात तेव्हा काय प्रेशर जो आहे तो खालच्या साईडला बिल्ड होतोय. सेकंड लॉजिक, पीसीआर जेव्हा वाढेल म्हणजे काय, पुट रायटर्स जास्त वाढतात. पुट रायटर्स काय अँटिसिपेट करतात की मार्केट जितका वरती राहील तितकं चांगलं आहे. सो जेव्हा जेव्हा पुट रायटर्स वाढतात तेव्हा काय होतं, पीसीआर जो आहे तो एक वरच्या साईडला मोमेंटम देते. दॅट इज द लॉजिक. म्हणून जेव्हा OIPCR वरती जातो तेव्हा प्राइस वरती जाते, जेव्हा OIPCR खाली जातो तेव्हा प्राइस खाली जाते. ही एक कन्सेप्ट आहे. सेकंड,
Volume PCR. What is volume PCR? Volume PCR means what? Total volume of put divided by total volume of call. सिंपल लक्षात ठेवा, व्हॉल्यूम PCR चा जो आहे ना तो रिलेशनशिप आहे प्राइस सोबत इनवर्स कोरिलेशन. तो इनवर्सली कोरिलेट करतो. म्हणजे काय की जेव्हा जेव्हा व्हॉल्यूम PCR वाढेल तेव्हा तेव्हा प्राइस जी आहे ती खाली पडत असते आणि जेव्हा जेव्हा व्हॉल्यूम PCR खाली पडत असतं तेव्हा तेव्हा प्राइस जी आहे ती वरती जात असते. ओके, सो व्हॉल्यूम पीसीआरचं जे कोरिलेशन असतं ते इनवर्सली कोरिलेशन असतं फ्युचर प्राइस सोबत. नाव द लॉजिक इज सिंपल. मॉडिफाईड पीसीआर काय ह्याचा आधी समजवतो की नेगेटिव्ह का असतं किंवा इनवर्स का असतं. सिंपल बघा, व्हॉल्यूम कधी वाढतो जेव्हा जास्त हेज पोझिशन्स क्रिएट होणार. सो जर जास्त हेज पोझिशन्स पुट साईडला क्रिएट होत आहेत म्हणजे बाईंग जास्त करतायत, दॅट मीन्स वॉट की कुठेतरी राईट आपण ओपन इंटरेस्ट रायटर्सच्या पर्स्पेक्टिव्हने बघतो ना. बाईंग कधी करणार आपण जेव्हा मला पुटची पोझिशन हेज करायची असेल जास्त तेव्हा रायटर्स तेव्हा बाईंग करणार. सो जेव्हा जास्त बाईंग होते म्हणजे काय व्हॉल्यूम वाढणार. मग पुटचा जेव्हा व्हॉल्यूम वाढतो म्हणजे फिअर जो आहे तो खालच्या साईडला येण्याचे चान्सेस जास्त आहेत म्हणून पुट रायटर्स बाय करतात. सो जेव्हा जेव्हा व्हॉल्यूम वाढत असतो यू कॅन सी जर व्हॉल्यूम वाढला पुटचा तर माझी प्राइस जी आहे ती खाली जाते आणि जेव्हा व्हॉल्यूम कमी होणार कमी कधी होणार जेव्हा कॉलचा जो व्हॉल्यूम आहे तो वाढत जाईल. जेव्हा कॉलचा व्हॉल्यूम वाढते म्हणजे काय कॉल रायटर जास्त पोझिशन हेज करतायत दॅट मीन्स बाईंग करतायत हेजिंगला. सो जेव्हा जेव्हा व्हॉल्यूम पीसीआर खाली पडतो तेव्हा तेव्हा प्राइस जी आहे ती वरती जाते. नाव मॉडिफाईड पीसीआर. मॉडिफाईड पीसीआर कसा कॅल्क्युलेट केला जातो एक सिंपल सांगतो तुम्हाला. ओआय पीसीआर आपण कसा कॅल्क्युलेट करतो की जेव्हा जेव्हा ओपन इंटरेस्ट वाढतो तेव्हा तेव्हा आपण पुट आणि कॉलचं ते डिवाइड करतो. सो ओआय पीसीआर मध्ये काय ना आपण आउट ऑफ द मनी स्ट्राईकला पण ओआय वाढत असेल ना तरी त्याला सेम वेटेज देतो. इन द मनी स्ट्राईकला जरी ओआय वाढत असेल त्याला सेम वेटेज देतो. ॲट द मनी स्ट्राईकला जरी ओआय वाढत असेल तरी त्याला सेम स्ट्राईक देतो वेटेज देतो. पण त्याच्यामुळे काय होतं ना जो आउट ऑफ द मनी ओपन इंटरेस्ट क्रिएट होतोय ना त्याच्यामध्ये काय होतं की आपल्याला एक मोठा व्ह्यू नकोय. आपल्याला फार लाईक मोठ्या मोमेंटम नकोय मला की 10-12 दिवस 15-20 दिवसाचा मोमेंटम. मला काय पाहिजे मला अशा मोमेंटम पाहिजे जो मला 3-4 दिवसात 4-5 दिवसात एक क्विक इंट्राडे नाही सॉरी पण पोझिशनल ट्रेडिंग मिळेल. इन द स्पॅन ऑफ 3 to 4 days 5 to 6 लेस दॅन 7 days मध्ये जर मला एखादी मोमेंटम पाहिजे असेल तर. सो मॉडिफाईड पीसीआर तिथे ऍक्शनमध्ये येतो. मॉडिफाईड पीसीआर काय करतो करंट मार्केट प्राइसच्या आसपास जो पण जास्त ओपन इंटरेस्ट वाढत असेल किंवा ज्या स्ट्राईकवर जास्त ओपन इंटरेस्ट आहे करंट मार्केट प्राइसच्या आसपास त्याला जास्त वेटेज देणार. त्याच्यानंतर हळूहळू त्याच्या कमी साईडला. सो त्याच्याने काय होतं की आपल्याला शॉर्ट टर्म डिरेक्शनल की शॉर्ट टर्म डिरेक्शनमध्ये मार्केटला कुठे जायचं ते आपल्याला फिगर आउट करू शकतो. सो मॉडिफाईड पीसीआरचं जर रिलेशनशिप असतं प्राइस सोबत अगेन ते असतं इनवर्स कोरिलेशन. म्हणजे काय की जेव्हा जेव्हा मॉडिफाईड पीसीआर वाढतो तेव्हा प्राइस जी आहे ती खाली जाते आणि जेव्हा जेव्हा मॉडिफाईड पीसीआर जो आहे ना तो खाली पडतो तेव्हा तेव्हा प्राइस जी आहे ती वरती जाते. इनवर्स कोरिलेशन आहे ह्याच्यामध्ये पण. ओके, नाव लेट्स कम टू दी चार्ट की हा जो ओव्हरऑल डेटा पॉइंट मी सांगितलाय तो कुठे मिळेल. एक शॉर्ट रिकॅप घेऊया आपण जाता जाता. पहिला आपण बघितलं पीसीआर. पीसीआर मध्ये देर आर 3 टाइप्स जे आपल्याकडे आहेत. वन इज ओआय पीसीआर, सेकंड इज व्हॉल्यूम पीसीआर, थर्ड इज मॉडिफाईड पीसीआर. ओआय पीसीआर काय ओआय पीसीआर इज पॉझिटिव्हली कोरिलेट असतो फ्युचर प्राइस सोबत की जेव्हा जेव्हा ओआय पीसीआर वाढेल तेव्हा तेव्हा प्राइस वाढते. जेव्हा जेव्हा ओआय पीसीआर खाली पडेल तेव्हा तेव्हा प्राइस खाली पडते. कसं कॅल्क्युलेट करतो टोटल ओपन इंटरेस्ट ऑफ पुट डिवाइड बाय टोटल ओपन इंटरेस्ट ऑफ कॉल. सिंपल आहे. सेकंड कन्सेप्ट काय व्हॉल्यूम पीसीआर. व्हॉल्यूम पीसीआर आपण कसं कॅल्क्युलेट करतो टोटल ओपन इंटरेस्ट ऑफ टोटल व्हॉल्यूम ऑफ पुट डिवाइड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ कॉल. सो व्हॉल्यूम पीसीआर जो आहे ना तो इनवर्सली कोरिलेट करत असतो फ्युचर प्राइस सोबत. दॅट मीन्स व्हॉट की जेव्हा जेव्हा व्हॉल्यूम पीसीआर खाली पडेल तेव्हा तेव्हा प्राइस वरती जाते आणि जेव्हा जेव्हा व्हॉल्यूम पीसीआर खाली पडतो तेव्हा तेव्हा प्राइस जी आहे ती वरती जाते. कन्सेप्ट सोपी आहे. तिसरी मॉडिफाईड पीसीआर. मॉडिफाईड पीसीआर काय आहे मॉडिफाईड पीसीआर पण तेच आहे की इनवर्सली कोरिलेशन की जेव्हा जेव्हा मॉडिफाईड पीसीआर खाली पडतो प्राइस वरती जाते आणि जेव्हा जेव्हा मॉडिफाईड पीसीआर वरती जातो तेव्हा प्राइस खाली जाते. क्लिअर आहे. नसेल समजलं पुन्हा व्हिडिओ बघा. 4-5 मिनिटात 5-6 मिनिटाची कन्सेप्ट आहे पण खूप डिटेल कन्सेप्ट आहे. ओके, ज्यांना समजले त्यांनी पुढे व्हिडिओ कंटिन्यू करू शकता. नाव सेकंड कन्सेप्ट आपण येऊया टूलवरती. आता हा डेटा पॉइंट मला टूलवरती कुठे भेटेल. ओके, फर्स्टली मी थोडाफार याला इंटरफेस एक्सप्लेन करतो की इंटरफेसवर काय आहे. बऱ्याच लोकांचे क्वेरीज असतात की सर इंटरफेसमध्ये बरेच टूल्स लावले तर लॉजिक काय त्याच्या पाठचा. लॉजिक इज सिम्पल. टॉपला बघा तुम्ही निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी तिन्ही जे आपले मेजर इंडायसेस आहेत ना त्या ओव्हरऑल इंडायसेसचा तुम्हाला इथे कुठेतरी जो आहे बिल्टअप बघायला मिळतो. लॉजिक इज सिम्पल. जर निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी जर लॉंगमध्ये असतील त्या दिवशी तर मार्केटचा जो सेंटिमेंट आहे कुठेतरी बुलिश सेंटिमेंट आहे मी समजू शकतो.
आणि जर कुठेही फिन निफ्टी, बँक निफ्टी, निफ्टी जर बेरिश मध्ये असतील म्हणजे शॉर्ट बिल्टअप मध्ये असतील, सो कुठेतरी मी समजू शकतो की मार्केटचा जो बिल्टअप आहे ओव्हरऑल त्या दिवशी तो कुठेतरी थोडाफार नेगेटिव्ह आहे. जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलात तर इथे सिनॉप्सिस आहे, डे हाय लो आहे, ऑप्शन चेन, इंट्राडे मूवर्स, ओपन इंटरेस्ट, अनयुज्युअल ऑप्शन ऍक्टिव्हिटी, इंडेक्स कॉन्ट्रीब्युटर, बिल्टअप ब्रेथ आणि टॉप स्टॉक्स असे बरेच टूल्स इंटरफेसवरती आहेत. आणि जर तुम्ही इथे नीट पाहिलात तर आपल्याकडे बरेच टूल्स आहेत इथे, राईट. सो ओव्हरऑल ह्या सगळ्या टूल्सवरती आपण व्हिडिओ बनवली आहे. सो एकदा नक्की जाऊन बघा. आणि ह्या व्हिडिओ नंतर आता मध्येच डायरेक्टली जाऊ नका, मग कन्सेप्ट अर्धवट राहील. ओके, सो जाऊन बघा. ज्यांनी कोणी अजूनही ॲप्लिकेशन डाउनलोड नाही केलं, मी सांगते लिंक डिस्क्रिप्शनमध्ये डाउनलोड करा. 25 फ्री टूल्स आहेत, त्याचा ॲक्सेस मिळून जाईल. ओके, काही क्वेरीज आहेत तर सपोर्ट सेक्शनमध्ये अगेन, ठीक आहे. मी मध्ये मध्ये हे देत असतो रिकॅप, कारण तुम्हाला माहिती पडेल की आपल्याकडे पण हे ओव्हरऑल डेटा पॉईंट आहेत. सो आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला यायचं आहे ॲनालाइजवरती आणि OIPCR हिस्टॉरिकलवर आपल्याला मॉडिफाईड PCR वरती यायचं आहे. ओके, आय होप हे थोडं डार्क झालं आहे. मला ना थोडं रिफ्रेश करतो. ओके, नाव मॉडिफाईड PCR वरती आलो ना सपोज इथे आपण. सो इथे मी एकदा निफ्टी सिलेक्ट करतो. ओके, निफ्टी मध्ये सिलेक्ट केले. सो लेट्स सी, जर मी ह्याला क्लोज केलं, ओके, तर हा नॉर्मल OIPCR आहे. सो जी ग्रीन लाईन आहे ती OIPCR ची आहे, ऑरेंज लाईन आहे ती फ्युचर प्राइसची आहे. सो यू कॅन सी OIPCR इथे जर बघायला गेला तर इथे टॉपला होता 1.278 च्या आसपास आणि फ्युचर प्राइस होती ती 22,700 च्या आसपास ट्रेड करत होती. त्याच्यानंतर 2 तारखेच्या आसपास, 3 तारखेला बघा OIPCR खाली पडला 0.89, प्राइस पण खाली पडली 22,700 वरून 22,500 वरती प्राइस आली. ते 22,700 होती, 22,500 200 पॉईंटचा फॉल आला. सो टेक्निकली जर मी बघायला गेलो ना तर ओव्हरऑल जो PCR जो आहे निफ्टीचा 1.2 1.3 च्या आसपास कुठेतरी हाय असतो आणि बॉटम जो असतो तो 0.67 च्या आसपास कुठेतरी बॉटम असतो, तिकडून कुठेतरी रिवर्ट करत असतो. ओके, सो OIPCR आपण कधी बघतो, जेव्हा आपल्याला एक मोठा व्ह्यू असेल, एक ब्रॉडर व्ह्यू असेल मार्केटमध्ये तेव्हा. ओके, सेकंड लॉजिक मॉडिफाईड PCR बघा इन्व्हर्स झालं, उलट झालं बघा. इथे OIPCR वाढतोय, प्राइस खाली चालले, परत खाली पडतोय OIPCR, मॉडिफाईड PCR आणि वरती चालले प्राइस, राईट. सो चार्टमध्ये बघणं थोडंफार इथे डिफिकल्ट होऊ शकतं. सो आपण काय करणार, आपण इथे येणार आणि राईट हँड साईडला जो हे आहे ना ओव्हरऑल चार्ट इकडे बघणार. सो इथे तुम्हाला बघा रेड आणि ग्रीन इंडिकेशन्स येतात. सो ग्रीन इंडिकेट करतं तुम्हाला बुलिशनेस, रेड इंडिकेट करतं बेरिशनेस. ओके, सो जर मी थोडेफार आधीचे सिग्नल जरी बघितले ना, इथे पण जर तुम्ही बघितलं तर बुलिश इंडिकेशन आलेलं ऑलमोस्ट 23,700 च्या आसपास, तिकडून मार्केटने 400 पॉईंटचा जो एक मोमेंटम घेतला आहे. त्याच्यानंतर 24,400च्या इथे एक बेरिशमध्ये आले, इकडे थोडाफार जो आहे तो स्टॉप लॉस किंवा एक थोडाफार हिट आपण घेऊ शकतो, राईट. त्याच्यानंतर ओव्हरऑल जर मी बघायला गेलो तर नेट थोडाफार इथे पॉझिटिव्ह आहे. अगेन 24,360च्या आसपास बुलिश आलेलं, तिकडून ऑलमोस्ट 40-50 पॉईंट वरती आहे निफ्टी, राईट. त्यानंतर इथे बघा 23,309च्या आसपास एक बुलिश इंडिकेशन आलेला. त्याच्यानंतर ऑलमोस्ट 309 वरून ऑलमोस्ट 300 वरून 23,500 वरती गेलेला. सो 200-250 पॉईंटचा फॉल आहे. सो इथे जो इंडिकेशन येतो ना तुम्हाला बुलिश आणि बेरिश इंडिकेशन मिळतात. सेम लॉजिक तुम्ही इथे बँक निफ्टी पण यूज करू शकता. इथे बँक निफ्टी ओपन करतो. ओके, सो जसे सेम इंडिकेशन्स निफ्टीवरती आले ना, सेम इंडिकेशन्स तुम्हाला बँक निफ्टीवरती पण मिळतील. सो लेट इट बी लोड. ओके, सो जेव्हा मी बँक निफ्टीवरती इथे ओपन केलं तर यू कॅन सी इथे पण सेम ग्राफ आला. सो रिसेंट जो सिग्नल आलेला तो 4 जुलैच्या आसपास आलेला, बुलिश इंडिकेशन 5316च्या आसपास, तिकडून ऑलमोस्ट जो आहे तो थोडाफार एक मी म्हणू शकतो की थोडाफार एक फॉल बघायला मिळाला आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही इथे बघितलं तर 52,894च्या आसपास एक बेरिश इंडिकेशन आला, तिकडून मार्केट ऑलमोस्ट 52,500च्या आसपास पण गेलेला, 52,300च्या आसपास पण गेलेला. सो 400-500 पॉईंटचा फॉल होता निफ्टीमध्ये. अगेन इथे बुलिश इंडिकेशन आलेला 50,417च्या आसपास. त्याच्यानंतर बघा मार्केटने ऑलमोस्ट 51,751च्या आसपास बनवले. सो नेट जर मी स्ट्राईक रेट थोडाफार इथे सांगायला म्हटलं ना तर 65-70च्या आसपास तुम्हाला स्ट्राईक रेट भेटेल जर तुम्ही डिरेक्टली जाऊन ट्रेड बनवलात तर. पण ह्याचा स्ट्राईक रेट आपण अजून इम्प्रूव्ह करू शकतो. कसा? ट्राय टू गो विथ द स्ट्रॅटेजीज. कधीही जेव्हा पण मी तुम्हाला एखादा पोझिशनल ट्रेडिंग टूल सांगत असतील किंवा पोझिशनल कन्सेप्ट सांगत असतो तेव्हा मी नेहमी सांगतो की गो विथ द स्ट्रॅटेजीज. ऑलवेज गो विथ द स्ट्रॅटेजीज. कारण 4-5 दिवस 5-6 दिवसांची आपण थोडीफार होल्डिंग ठेवतो. दॅट इज द रिझन.
सो सेम तुम्ही निफ्टीवर पण यूज करू शकता, बँक निफ्टीवरती, फिन निफ्टी, मिड कॅपवरती, स्टॉक्सवरती पण यू कॅन यूज इट, चालेल, ते पण करू शकता. नाव सिम्पल आहे आता की स्ट्रॅटेजीज कोणत्या डिप्लॉय करायच्या. सो जनरली तुम्हाला स्ट्रॅटेजीज जर पाहिजे असतील ना, सो डू वन थिंग, सिम्पल काय करा तुम्ही की पहिला मार्केट कंडिशन समजा की मार्केटमध्ये तुम्ही फार बाय एक्सपायरी आहात की मार्केटमध्ये तुम्ही नियर बाय एक्सपायरी आहात. जर तुम्ही फार बाय एक्सपायरी असाल, एक्सपायरीपासून खूप लांब असाल, दॅट मीन्स वॉट की माझा डेल्टा, माझा आय व्ही आणि थीटा माझ्या फेवरमध्ये आहे. थीटा का फेवरमध्ये? कारण फार बाय एक्सपायरी डीके होतो पण खूप मायनर इम्पॅक्ट बघायला मिळतो. पण तेच जर तुम्ही डेल्टा बघितलात किंवा आय व्ही बघितलात तर आय व्हीचा इम्पॅक्ट जास्त असतो फार बाय एक्सपायरीवरती. सो आय व्ही तुमचा पॉझिटिव्ह आहे. सेकंड डेल्टा कुठेतरी पॉझिटिव्ह आहे तुमचा, कारण डेल्टा इम्पॅक्ट ॲक्ट लाईक ATM मोस्ट ऑफ द स्ट्राईक्सवर फार बाय एक्सपायरीवरती. सो जेव्हा जेव्हा तुम्ही फार बाय एक्सपायरी असाल, ट्राय टू क्रिएट अ डेबिट स्प्रेड. तिकडे जाऊन डेबिट स्प्रेड इनिशिएट करा. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही नियर बाय एक्सपायरी असाल, सो ट्राय टू क्रिएट अ क्रेडिट स्प्रेड. तिकडे जाऊन क्रेडिट स्प्रेड डिप्लॉय करा. क्रेडिट स्प्रेड डिप्लॉय करायचा अर्थ म्हणजे काय? सिम्पल अर्थ आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही क्रेडिट स्प्रेड डिप्लॉय करता म्हणजे तुम्ही काय करता, प्रीमियम घेताय मार्केटमधून जास्त. सो नियर बाय एक्सपायरी म्हणजे 10 दिवस बाकी आहेत, 15 दिवस बाकी आहेत, 7 दिवस बाकी आहेत, आणि तेव्हा जर तुम्हाला पोझिशन बनवायचे, ट्राय टू क्रिएट अ क्रेडिट स्प्रेड. बेनिफिट काय होणार तिकडे? बेनिफिट असा होणार की थीटाचा एक्सपोजर जो असतो तो जास्त असतो नियर बाय एक्सपायरी. सो जेव्हा तुम्ही नियर बाय एक्सपायरीचा प्रीमियम जास्त घेतल्यामुळे सपोज 2-3 दिवस, 3-4 दिवसात जर एखादी मोमेंटम नाही आली, स्टील आय गॉट अ गुड अमाऊंट ऑफ मोमेंटम किंवा गुड अमाऊंट ऑफ ट्रेड, एक प्रॉफिट माझा जाणार, थीटामुळे तर लॉस नाही होणार. सो हळूहळू तो थीटा तुमच्या खिशात येत राहील. सो त्याचा जो बेनिफिट आहे तुम्हाला मिळत जाईल. ओके, कन्सेप्ट काय? जेव्हा ग्रीन ट्रायंगल असेल, सो गो विथ द बुलिश स्ट्रॅटेजी. चेक करा नियर बाय एक्सपायरी आहेत का फार बाय एक्सपायरी आहेत. फार बाय एक्सपायरी असेल, ग्रीन सिग्नल असेल, देन इनिशिएट अ बुल कॉल स्प्रेड फार बाय एक्सपायरीला. ओके, बरेच जण ह्याच्यावरती डिफरंट स्ट्रॅटेजीज डिप्लॉय करतील, विच इज फाईन. पण एक चांगला आउटपुट जर मला सांगायचं असेल तर इनिशिएट अ बुल कॉल स्प्रेड ओव्हर देअर. सेकंड, जर मला एखादी बेअरिश स्ट्रॅटेजी बनवायची असेल, अगेन मी फार बाय एक्सपायरी आहे, तर इनिशिएट अ बेअर पुट स्प्रेड. ओके, तो पण डेबिट स्प्रेडमध्ये आला. सेकंड, जर मी बुलिश इंडिकेशन आले आणि मी नियर बाय एक्सपायरी आहे, सो जर मी नियर बाय एक्सपायरी असेल तर व्हॉट आय डू, आय इनिशिएट अ क्रेडिट स्प्रेड. कोणता स्प्रेड? बुल पुट स्प्रेड. क्रेडिट स्प्रेड आला माझा. सेकंड लॉजिक, जर बेअरिश असेल नियर बाय एक्सपायरी, देन बेअर कॉल स्प्रेड. ओके, सो जनरली ह्या जरी स्ट्रॅटेजीज तुम्ही बनवलात 1:2 किंवा 1:3चा रिस्क रिवॉर्ड रेशो बनवून घ्या. जर मोमेंटम आली तर 3 रुपये भेटतील, नाही आला तर 1 रुपये चाललाय. सो 1:3चा ट्राय करा, 1:2चा ट्राय करा. त्यावेळेस जर तुम्ही ह्याला केलात तर मॅक्झिमम आउटपुट जो आहे ना तुमचा खूप पॉझिटिव्ह येणार, कारण जी डिरेक्शन पाहिजे असते किंवा जी मोमेंटम पाहिजे असते ती तुम्हाला इथे कुठेतरी बघायला मिळेल. सो पहिला काय करायचं, आपल्याला चेक करायचं की इंडिकेशन काय आहे. बुलिश इंडिकेशन असेल तर बुल कॉल स्प्रेड किंवा डेबिट स्प्रेड फार बाय एक्सपायरीला. नियर बाय एक्सपायरी असेल तर क्रेडिट स्प्रेड. ओके, लॉजिक इज सिम्पल. खूप सोपी कन्सेप्ट आहे. तुम्हाला जास्त इथे टेन्शन घेण्याची गरजच नाही. जर काय टेन्शन असेल किंवा जर काय डाऊट असेल, वरती नंबर दिलाय, सपोर्ट नंबर दिलाय, कॉन्टॅक्ट करा. परत मी सांगतोय, खाली लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, डाउनलोड करा. 25 फ्री टूल्सचा ॲक्सेस तुम्हाला मिळून जाईल. ओके, आय होप तुम्हाला ही जी व्हिडिओ आहे ती आवडली असेल. तर व्हिडिओ असेल नक्की लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. जितके जास्त लाईक, जितके जास्त कमेंट, तेवढी आपण ही सिरीज कंटिन्यू करणार आहोत. ओके, सो सबस्क्राईब पण करा जर त्याची तुम्हाला अपडेट मिळत जाईल. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर अ टाईम. बाय बाय.